हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहे एच डी मेकअप लूक. या लूकमध्ये मी यूज केलेला आहे स्किन प्रिपरेशन करून मी यूज केलेला आहे इनसाईडचा प्रायमर. व्यवस्थित प्रायमर लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मी यूज केलेले आहे एस ऑफ बेसचा कन्सिलर पॅलेट. या पॅलेटमध्ये खूप छान शेड्स आहेत आणि याच्यामध्ये मी करेक्टिंग केलेलं आहे. ऑरेंज करेक्टर यूज केलेलं आहे अंडर आयसाठी. हिची स्किन फेअर असल्यामुळं मी जास्त डार्क नाही यूज केलेलं आहे. कधी पण लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, जसं स्किनचा कलर आहे त्याच्याप्रमाणे थोडंसं आपल्याला लाईटमध्येच घ्यायचं आहे, म्हणजे डार्क दिसणार. त्यानंतर मी नार्सचा फाउंडेशन घेतलेला आहे, पंजाब शेड घेतलेला आहे त्याच्यामध्ये आणि व्यवस्थितपणे तो लावून घ्यायचा आहे. मेकअप सेट करण्यासाठी मी लॉरा मर्सियरची पावडर यूज केलेली आहे. लॉरा मर्सियरच्या पावडरने सेट केलेला आहे मेकअप. त्यानंतर मी यूज केलेलं आहे जेम्स चार्ल्सचं पॅलेट, आयशॅडो पॅलेट, आणि खूप अमेझिंग पॅलेट आहे. या पॅलेटमध्ये आपल्याला खूप सारे शेड्स मिळतात आणि याचे पिगमेंट्स पण खूप छान आहेत. यामध्ये मी फ्लफी ब्रश घेतलेला आहे आणि आयशॅडो आपल्याला चांगला छान ब्लेंड करून घ्यायचं आहे. ब्लेंडिंग जेवढी छान राहणार तेवढा आय मेकअप आपला छान दिसणार. त्यानंतर शिमर यूज केलेला आहे मी आणि हे आपण फिंगरनीच व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. फिंगरनी इफेक्ट चांगला येतो, ब्रशनी पिगमेंट्स तसे चांगले दिसत नाही, त्यामुळे आपण फिंगरच यूज करायचं. मी शिल्सचा यूज केलेला आहे आयलायनर, जो वॉटरप्रूफ आहे आणि खूप छान आहे, स्मज प्रूफ आहे. तिचे डोळे मोठे असल्यामुळं मी छानपैकी लॉंग लायनर यूज केलेला आहे. मला आईजला छान इफेक्ट वेगळा द्यायचा आहे, त्यामुळं मी असा लायनर यूज केलेला आहे. मी इथे आय मॅजिकचं ब्लश पॅलेट यूज केलेलं आहे. ह्याचे तुम्ही पिगमेंट बघू शकता. ब्लश खूपच सुंदर आहे, खूप क्यूट आहे आणि जास्त आपल्याला ब्लश लावताना व्यवस्थित काळजी घेऊन लावायचं आहे. जर तुम्ही ब्रश यूज व्यवस्थित नाही केला तर त्याचे पॅचेस येऊ शकतात, त्यामुळे ब्लेंडिंग तुमच्या ब्रशची व्यवस्थित राऊंडमध्ये झाली पाहिजे. टेक्निकल इश्यूमुळे मला बाकीचा व्हिडिओ रेकॉर्ड नाही करता आला. हा आहे फायनल लुक. कमेंट करून सांगा मला कसा वाटला तुम्हाला हा लुक. थँक्यू.